त्यांना हाय गाईज. तर बघा आम्ही आज कुठं आलेलो आहेत. तर लई नवीन ठिकाणी आलेली मी. तुम्ही म्हणसाल की काय त्याचं नाव काय ते पुण्यात काय काय रापून सारस बाग. तुम्हाला वाटतं सारस बागेत आली, तर मी सारस बागेत नाही आलेली. बऱ्याच दिवसातून म्हणलं तर म्हणजे पहिल्यांदाच. पहिलं इथं महादेवाचं मंदिर आहे पलीकडं, म्हणजे भिंतच आहे. आणि इथं त्याच्या पाठीमागं नाना नानी पार्क आहे. म्हणजे म्हातारी माणसं बसायला उठायला इथे येतात. आणि पहिले मोठं होतं वाटतं, आता छोटंच केलं वाटतं, म्हणजे जास्त करून नाही येत आता इकडं. तर मला इथं वेळ आल्यावर व्हिडिओ का काढा असं वाटला, कारण का इथं खेळायला असं म्हणजे पाळणं बिळणं असं छान आहे. मस्त सायकली बिकली भारी आहे काय काय. तर आम्ही आज जिजाऊमध्ये आमचं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मी आले होते. तर आमचा ते बंद झालेलं होतं. तर आमचा शंभू म्हणला चल म्हणला इथं नाना पार्कमध्ये आपण जाऊ. मी कधी आले नाही बरं का, आम्ही जवळ राहिला होतो इथं तेव्हा, पण मी कधी आले नाही. तो म्हणला चल तुला दाखवतो मी. तो शाळेत सुटल्यावर शाळेतून येत असत ना कधी एखाद्या वेळेस, तसं तर मी येऊ देत नाही आणि शाळेत पण अलाउड नाही. पण ते एका दिवस येत असेल त्याच्यामुळे त्याला माहिती आहे. आणि त्याच्या आजीनी त्याला एकदा दोनदा आणलेलं आहे, म्हणजे आमच्या सासूबाईंनी. आमच्या सासूबाई इथं राहिलं होतो ना आम्ही तेव्हा, म्हणजे वर्ष 6 महिने आम्ही इथं राहिलो होतो आमच्या आत्या. तर आमच्या आत्या सगळ्या मुलांना लहान लहान, म्हणजे आता जी मुलीचं लग्न झालं, जी नवरी होती ती लहान होती ना, तिला परत तिच्याच बारक्या भावाला आणि शंभू लहान होता. शंभू मला वाटत नाही तेव्हा, पण त्याच्यानंतर यायचा शंभू. पण तेव्हा आमच्या आत्याबाई त्या 4-5 जणांना 4-5 जणांना घेऊन यायच्या. आमच्या आनंदाची 2 मुलं असायची, ती सगळी मुलं घेऊन यायच्या इथं. आणि इथं नाना नानी पार्कमध्ये बसायच्या. म्हणजे सकाळचं काम उरकलं का 10-11 वाजता, परत काय काम नसायचं, मग 10-11 वाजता यायच्या. ती डायरेक्ट 5ला जायच्या. इथं वडापाव पाणीपुरी असायची, ते चारायच्या पोरांना. आणि मग खेळत बसायचे लेकरं घेऊन आमच्या आत्या. छान वाटायचं पहिलं. मग आमच्या लई आत्या बनायच्या नाना नानी पार्कमध्ये जाऊ चला, पण मी कधी बघितलंच नव्हतं ना, आले बी नव्हते. तर आज पहिल्यांदाच आले मी. ते वाटते गोल फिरत आहे असलं, भीती वाटते ह्याच्यावर. चक्कर येते आपल्याला, नाही कधी असली सवय. तर आमच्या आत्या यायच्या. आम्ही काय घरी स्वयंपाक करत थांबलेलं असायचं, पण आमच्या आत्या यायच्या. मला काही माहिती नसायचं ही. छान वाटतं इथं, म्हणजे रिलॅक्स वाटते जरा. पण असं एवढं मोकळं पाय मैदान नाही, उगं थोडं 2-3 गुंठ्याची जागा आहे. पहिलं लई होती वाटतं. तर चला, कसं काय वाटलं हे नाना नानी पार्कमधला एक व्हिडिओ सांगा मला. जिथं जाईन तिथं कसं एखाद्या जुन्या आठवणी असतात काहीतरी, म्हणून व्हिडिओ काढते मी. व्यायामचं पण आहे इथं, पण ते बंद आहे आज, कोणी येत नाही वाटतं सध्या तरी. व्यायामचं आहे, सायकली आहे, जिमचं आहे, सगळे बघा. सगळे असं सायकली बिकली सगळे. दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे बसायला नाही कोणी जास्त. चल बाळा, बस झालं आपलं पण आता. ते रिंग लई काय काय मला वळखा येई नाही, इतकं काय काय आहे बरंच. मोठं ग्राउंड असायला पाहिजे होतं. आता इथं सगळ्या गटारी असल्यामुळं बसता उठता म्हणजे बसायला मन होत नाही. त्याच्या पलीकडं महादेवाचं मंदिर आहे ना, तिथं खूप छान वाटतं बसायला उठायला. तिथं लई भारी. मी त्या मंदिरात कधी गेले नाही, दाखवून आता एखाद्या सोमवारी त्या मंदिरात गेल्याच्या नंतर. तिथलं खूप छान असतं. पहिले मी ह्याच मंदिरात यायचे सारखं. तर चला, बाय.